त्यांना वेगळी कलाटणी द्यायची आणि तो गुन्हा लपवायचा आहे म्हणून त्यांनी हे असं वक्तव्य केलेलं आहे. वकील काल कोर्टात बोलताना असं म्हटले, बाहेर माध्यमांशी बोलताना असं म्हटले की ज्या घटना घडत होत्या चॅटच्या संदर्भातल्या असतील किंवा वादाच्या असतील त्याची कल्पना तुम्हाला वेळोवेळी दिली जायची, तुमच्यापर्यंत ते पोहोचवलेलं होतं, मध्यस्थी झालेली होती, तुम्ही काही मोबाईल वगैरेचा काही दिवस काढून घेतलेला होता असं ते म्हटले. तीन गोष्टी, एक त्या ज्या मोबाईलच्या आणि चॅटच्या संदर्भात, दुसरं हुंड्याच्या संदर्भात ते असं म्हटले की आम्ही हुंडा मागितलेला नाही आणि फॉर्च्युनर वडिलांनी गिफ्ट दिली, बक्षीस दिलेलं होतं लग्नासाठी, आणि तिसरा मुद्दा जो आहे 51 तोळे सोनं, हे सगळ्या कुटुंबाचं त्यांनी गहाण टाकलेले, त्यांनी तुमच्याकडे कधीही पैसे मागितलेले नाही. सर, मला एक एक प्रश्नाचं उत्तर अचानक देता येणार नाही. तुम्ही जर म्हणसाल की तुमचा पहिला प्रश्न कुठला होता, त्यांनी वेळोवेळी त्यांनी सांगितलं की तुम्ही मोबाईलचा मुद्दा चॅटच्या संदर्भात तुम्हाला वेळोवेळी कल्पना नाही, त्याची कल्पना पुसटची दिली नाही आणि त्याच्या कल्पनाही नाही, कल्पना दिलेली नाही आणि त्या विषयावरती कुठलं भाष्यही झालेलं नाही. हे मोबाईलचं चॅटिंगच्या बाबतीत तुम्ही त्यांनी सरळ सरळ माझ्या चारित्र्यावरती संशय घेतलेला आहे. दुसरी गोष्ट राहिली मोबाईलचा, तर त्यांचा असा आरोप आहे की माझ्या मुलीला मोबाईल मी काढून घेतो. जर मला मोबाईल काढून घ्यायचा असता, माझ्या मुलीला तर मी मोबाईल ऑलरेडी दिलेलाच आहे, पण माझ्या त्या आरोपीला सुद्धा मी मोबाईल एक 1.5 लाख रुपये, 1,52,000चा मोबाईल तो मी आता 2-3 महिन्यापूर्वी घेऊन दिलेला आहे. त्याच्या मागणीनुसार तुम्ही दिला की त्यांनी मागितलं? नाही, त्यांनी मागितला. माझी मुलगी इथं असतं, माझी मुलगी माझ्या घरी होती, घरी असताना वाकडच्या क्रोमामध्ये ते आले. वाकडच्या क्रोमामध्ये माझ्या मुलीला इथनं बोलून घेतलं आणि तिला तिथं काहीतरी त्यांचं झालं, तुम्हाला मोबाईल तुझ्या पप्पाकडून घेऊन दे. मुलीने मला एक फोन केलेला आहे, त्यावेळेला त्याचे रेकॉर्डही आहेत. मुलीचा फोन त्यांनी काढावं आणि ते सिद्ध होईल. फोन केलेला आहे, ज्या त्या वेळेला गेलेलो आहे आणि त्यावेळेला त्यांना मी मोबाईल दिला, त्यांच्या मागणीनुसार मी मोबाईल दिलेला आहे. त्या मोबाईलची ही रिसेट, क्रोमा शोरूमची रिसेट तुम्हाला झूम करून बघायचं असेल तर बघा. त्याची तारीख हे मला वाटतं 18/9/2024 मी त्यांना मोबाईल त्यांच्या मागणीनुसार दिलेला आहे आणि त्याचे जे EMI आहेत, मी आजही हप्ते भरतो, त्याची EMI भरतोय. ते बँकेच्या स्टेटमेंटवरती तुमच्याही लक्षात येईल आणि वकील साहेबांनी त्याचं स्टेटमेंट काढून घ्यावं.